गृहिणी. आज राधाच्या घरी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते, कारण राधाची मुलगी अणू नुकतीच 16 वर्षात पदार्पण करणार होती. आज तिचा वाढदिवस असल्यामुळे घरी छोटीशी पार्टी ठेवण्यात आली होती. पार्टीसाठी अणूचे मित्रमैत्रिणी, जवळचे नातेवाईक सर्वांनाच आमंत्रण दिले होते. राधा जणू एक अन्नपूर्णाच होती. त्यामुळेच तिने स्वतःच्या हाताने पंचपक्वान्नाचे जेवण बनवले होते. राधाचा पूर्ण दिवस पार्टीचे आयोजन करण्यामध्येच, स्वयंपाक करण्यामध्येच गेला. त्यामुळे पार्टीच्या वेळेला तिला खूप थकल्यासारखं झालं होतं. तरीही ती येणाऱ्या जाणाऱ्या पाहुणेरावळ्यांचं आदरातिथ्य अगदी हसून खेळून करत होती. तरीही तिथे राधाला बघून तिचा नवरा जयेश म्हणाला, "अगं, हे काय गबाळ्यासारखं दिसतेस? जा जरा नीट आवरून ये. तुला कळत नाही का? आज आपल्या घरी पार्टी आहे आणि तू अशी वेंधाळ्यासारखी घरात वावरत आहेस." हे ऐकताच राधाच्या डोळ्यात पाणी आलं. पण तिने ते तसेच गिळले आणि ती नीट आवरायला गेली. पार्टीसाठी केलेली तयारी, डेकोरेशन हे तर बाजूलाच राहिलं, पण नीट बोलताही नाही आलं आपल्या बायकोशी जयेशला. राधाची तरी काय चूक होती? उठल्यापासून ती मुलीच्या पार्टीची तयारी एकटीच करत होती, तेही घरातील सर्व काम आवरून. आपल्या नवऱ्याचे 4 पैसे वाचतील म्हणून स्वयंपाक स्वतः तिनेच केला होता. पंचपक्वान्नांचा स्वयंपाक केला, पण त्याची काही कोणाला किंमत नव्हती, कारण ते काम काय फुकटच झालं होतं ना. त्याची किंमत कशी असेल? राधा तिचं सर्व आवरून पुन्हा नव्याने पार्टीत हसतमुख वावरत होती. पार्टी झाली. सगळी मंडळी आपापल्या घरी गेली. अनूने आईला घट्ट मिठी मारून "थँक यू आई, आज तुझ्यामुळेच पार्टीला 4 चांद लागले. सर्वजण तुझ्या जेवणाची खूप तारीफ करत होते." राधाला हे ऐकून जरा बरं वाटलं. आता रात्र झाली होती. सर्वजण झोपी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी राधाची नेहमीप्रमाणे धावपळ. जेवण, नाश्ता, घरातील साफसफाई चालू होतं. तेवढ्यातच रूममधून जयेशने तिला आवाज दिला, "राधा, अगं, माझा रुमाल कुठे ठेवलाय गं?" जयेशला काहीच न आवाज आल्याने तो बडबड करतच किचनकडे आला. तिथेही ती नव्हती. सकाळी ही कुठे गेली तेही न सांगता किती बेजबाबदारपणा हा. तोपर्यंत राधा आली होती. ती लगेच म्हणाली, "काय झालं हो? मी नाश्त्यासाठी पोहे आणायला गेले होते." जयेश ओरडतच म्हणाला, "अगं, काय झालं? काय झालं काय विचारतेस? माझा रुमाल दिसत नाही. आणि हे काय? माझ्या ड्रेसला काल पण इस्त्री केली नाहीस. तुला दिवसभर तेवढंही जमत नाही का? काय काम असतं गं तुला दिवसभर? घरात अशी कशी वागू शकतेस तू?" राधा शांत ऐकून घेत होती. "द्या, मी लगेच इस्त्री करून देते." आदल्या दिवशीच्या धावपळीने तिला वेळच मिळाला नव्हता. तिची काहीच चूक नव्हती. जयेश म्हणाला, "राहू दे आता, मला उशीर होतोय." मग जयेश तनतन करतच तिथून निघून गेला. "आई, आई, इकडे ये ना." अणू राधाला आवाज देत होती. "माझा पिंक ड्रेस दिसत नाही, कुठे ठेवला आहेस? आणि किती वेळा सांगितलं माझ्या कपाटाला हात लावत जाऊ नकोस म्हणून. माझं मी आवरून घेत जाईल." राधाने कपाटात हात घातला आणि तिच्या हाताला ड्रेस लागला, कारण तिने अणूच्या कपड्यांच्या व्यवस्थित घड्या घालून ठेवल्या होत्या. मुलीचं बोलणं ऐकून राधा तिला काही न बोलताच काम आवरायला निघून गेली. आता राधा सर्वांसाठी पोहे वाढत होती. जयेश, अणू नाश्ता करायला बसले होते. अणू पोहे खाताना म्हणाली, "आई, काय गं हे? रोज रोज तेच नाश्त्याचे पदार्थ पाहून कंटाळा आलाय मला. घरातच असतेस ना, तर शिकत जा ना नवीन जरा. चायनीज, पिझ्झा असे पदार्थ. तुला दिवसभर नाहीतरी काय काम असतं?" मुलीचं बोलणं ऐकून राधाला खूप राग आला होता. तरीही सकाळी कटकट नको म्हणून ती शांत राहिली. जयेश लगेच अनूची बाजू घेत बोलला, "बरोबर आहे तुझं." नवऱ्याचं बोलणं ऐकून तिला राग आणखीनच असह्य झाला होता. तरीही तिने तो गिळला आणि पुन्हा ती कामाला लागली. दोघांचं बोलणं ऐकून राधाला आता खूप वाईट वाटत होतं. संध्याकाळी जेवताना राधाने दोघांना सांगितलं, "उद्यापासून स्वतःची कामं स्वतः करा. ऑफिसला जाताना काय लागतं ते तुम्ही बघायचं. आणि अणू, तूही आता मोठी झाली आहेस. तुला जे पाहिजे ते तुझं तू बनवत जा. मला जे आवडेल ते मी करेन. मला जे वाटेल तेच मी करेन. माझ्याकडून जास्त काही अपेक्षा ठेवू नको." सकाळी राधाने उपमा केला होता. ती नाश्ता करत डायनिंग टेबलवर बसली. शेजारीच उपमाची डिश नवऱ्यासाठी ठेवली. जयेशने काही न बोलता गुपचूप उपमा खाऊन घेतला आणि आज स्वतःच्या हाताने स्वतःच्या वस्तू घेतल्या होत्या. बायकोचं वागणं त्याला चांगलंच खटकत होतं. अणूला कॉलेजला जायचं होतं. "आई, माझा नाश्ता," असं म्हणताच राधा म्हणाली, "हे बघ, ठेवलाय. तुला आवडत नसेल तर हाताने बनवून खा. माझी काही हरकत नाही." अणू उपमा घेऊन गुपचूप खाऊ लागली.
अनु कॉलेजला निघून गेली. नवराही काही न बोलताच निघून गेला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी अनु कॉलेजमधून आली. तिच्याबरोबर तिच्या काही मैत्रिणी होत्या. अनुच्या कपड्यांच्या कपाटाकडे लक्ष जाताच त्यातील एक मैत्रीण म्हणाली, "अनु, किती अस्ताव्यस्त तुझं कपाट ग. माझ्या घरात माझ्या आईबाबांना असा गलिच्छपणा नाही आवडत." आता अनुला कळून चुकलं होतं. आईला किती चुकीचं बोलली ती. मैत्रिणींसमोर तिला लाजल्यासारखं झालं होतं. राधा नुकतीच बाहेरून बारशाचा कार्यक्रम आटपून आली होती. त्यामुळे तिलाही कंटाळा आला होता. फ्रेश होऊन राधा बाहेर आली होती तर अनुच्या मैत्रिणी आल्या होत्या. त्यांच्याकडे पाहून ती हसली आणि किचनकडे गेली. अनु म्हणाली, "आई, माझ्या मैत्रिणींसाठी काहीतरी बनव ना." राधा तिला हसत म्हणते, "बरं ठीक आहे, बनवते." आता राधाने तिच्या मैत्रिणींसाठी छान दडपे पोहे आणि चहा बनवला. कारण संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी तिला करायची होती. प्रवासामुळे तीही थकली होती. राधा दडपे पोहे आणि चहा घेऊन गेली. ते पाहून अनुच्या मैत्रिणी म्हणाल्या, "हे काय अनु, तू तर म्हणत होतीस माझी आई अन्नपूर्णा आहे. हे काय दडपे पोहे बनवलेत? मला काहीतरी छान चटपटीत वेस्टर्न फूड खायचं होतं." हे ऐकून अनुला राग आला. "आई, किती वेळा सांगितलं तुला दुसरेही पदार्थ शिक म्हणून. घरात बसून तुला तेवढंही होत नाही का? तूच खा हे, आम्हाला नको. चला आपण बाहेरच जाऊन काहीतरी खाऊ." सगळा मूड गेला. असं म्हणत अनु रागातच बाहेर पडणार तोच राधाने तिला थांबवलं. "थांब, माझंही ऐकून घे. अनु, मीही बाहेरून प्रवास करून आत्ताच आली आहे. मलाही थकल्यासारखं झालं आहे. तू मला म्हणत असतेस ना, घरात तर असतेस म्हणून, पण हा त्याग मी फक्त तुझ्यासाठीच केलाय. अनु, मी सिव्हिल इंजिनियर आहे. मला त्या काळी भक्कम पगारही होता. पण तू पोटात वाढत होतीस आणि डॉक्टरांनी मला बेड रेस्ट सांगितली. मला नाईलाजाने नोकरी सोडावी लागली. तुझ्या येण्याने मी खूप आनंदात होती. तुझा जन्म झाला आणि माझ्यातली मी हरवले. तुझी काळजी डोळ्यात तेल घालून घेत होते. कोणाच्या भरवशावर तुला ठेवायचं नव्हतं. मीच तुझी जन्मदात्री दिवसरात्र तुझ्या संगोपनात घालवली. तुला वाढवताना बघताना जगाचा विसर पडला आणि मी मलाच विसरली. तू आजारी पडलीस की दिवसरात्र तुझ्यापाशी जागून काढले. खोकला आला तर काढा कर, तर कधी ताप आला तर गार पाण्याच्या पट्ट्या ठेव. असं करत करत तुला मोठं केलं. तुला काय आवडतं, काय आवडत नाही हेच बघता बघता मला काय आवडतं हेच मी विसरून गेले. हो, मी स्वीकारलं गृहिणीपद. आज फक्त या गोष्टीची मला लाज वाटते. मी तुझ्यासारख्या मुलीसाठी त्याग केला, जिला आईची काहीच किंमत नाही. मी घरात असते म्हणून माझ्याकडून सगळ्यांच्याच अपेक्षा असतात. मी मात्र कोणाकडून काहीही अपेक्षा करायच्या नाहीत, असं का? तुला वाटतं ना मला घरात काय काम असतं, तर उद्यापासून सर्व कामे तू करायची. आज मला पश्चाताप होतोय. त्यावेळी मी खूप चुकीचा निर्णय घेतला." राधा रडत होती. आज ती रागामध्ये खूप काही बोलून गेली होती. जयेशही ऑफिसमधून येऊन दारामध्ये सर्व काही ऐकत होता. त्यालाही त्याच्या बायकोची किंमत आज कळाली होती. घरात बसल्यावर त्याच्याही नजरेत तिची किंमत कमी झाली होती. अनुला आईचं बोलणं ऐकून खूप रडायला आलं. अनुने आईचे पाय धरले. मैत्रिणींसमोर आईची माफी मागू लागली. "आई, मला माफ कर. माझं खूप चुकलं. माफी मागू नकोस माझी. एकदा विचार कर, मीही एक माणूसच आहे. तुम्हाला जशा माझ्याकडून अपेक्षा आहेत तशा मलाही आहेत. सगळं करून जर माझी किंमत शून्यच असेल तर माझ्या मनाला किती वाईट वाटत असेल." अनुने सगळ्या मैत्रिणींना घरी जायला सांगितले. जयेश राधाजवळ आला. त्यानेही तिला सॉरी म्हटले. संध्याकाळी सर्वांनी मिळून काम केले. आज राधा खूपच आनंदात होती. कारण खूप दिवसांपासून मनात ठसठसत असणारं दुःख आज निघून गेलं होतं. व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.